नमस्कार बहिणींनो, आता नवीन बातमी मी तुमच्या सर्वांसाठी एकदम आनंदाची आणि एकदम गोड बातमी घेऊन आलेली आहे। 6 फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हा सर्वांना गोड बातमी मिळणार आहे। म्हणजे 1 रुपयाचा फॉर्म भरून आता 12 योजनेचा लाभ घेणार आहे आपण। 1 रुपयाचा फॉर्म भरून, फक्त 1 रुपयाचा फॉर्म भरून तुम्ही सर्वजण 12 योजनांचा लाभ घेऊ शकता। जर घरातील 2 मुलं असतील तर मुलांना मिळणार आहे 2 लाख रुपये शिक्षणासाठी खर्च। आणि तो शिक्षणासाठी खर्च कसा काय मिळणार आहे तर आपण जाणून घेऊया। मुलांच्या शिक्षणाला 2 लाख रुपये खर्च मिळणार आहे। त्याचबरोबर घरातील जर कोणी व्यक्ती आजारी पडला असेल तर त्यांना 1 लाख रुपये खर्च तो सुद्धा मिळणार आहे। घरातील कोणी पण व्यक्ती बिमार जर पडला, काही पण आजार असला तर त्या आजारासाठी 1 लाख रुपये खर्च मिळेल। आणि त्याचबरोबर जर घर बांधायचं असेल तर त्यांना सुद्धा घर बांधण्यासाठी सुद्धा 2 लाख रुपये मिळू शकतात। जर तुम्हाला घर बांधायचं असेल किंवा फ्लॅट घ्यायचा असेल त्यासाठी सुद्धा 2 लाख रुपये खर्च मिळणार आहे। आणि हे सर्व योजना मिळणार आहेत महिलांसाठी, कारण की महिलांसाठी हे सर्व योजना यावेळेस 2025 मध्ये घर बांधायला 2 लाख रुपये मिळणार। त्याचबरोबर तुम्हाला 30 भांड्यांचा संच सुद्धा मिळणार आहे। 30 प्रकारचे वेगवेगळे भांडे सुद्धा मिळणार आहे। घरामध्ये उपयोगात पडणारे वस्तू जे काही भांडे असतात आपले दैनंदिन जीवनामधले, ते भांडे सुद्धा तुम्हाला इथं मिळणार आहे। अशा प्रकारे 1 रुपयाच्या फॉर्म मध्ये 12 योजनांचा लाभ हा तातडीने मिळणार आहे, कारण की हा सरकारने छान निर्णय घेतलेला आहे। आणि या निर्णयाची अंमलबजावणी या फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेली आहे। तर या 12 योजनेचा लाभ आपल्याला कसा मिळणार आहे आणि कोणत्या प्रकारे मिळणार आहे, याचे फॉर्म कुठं भरायचे आणि त्याच प्रकारे आपण या योजनेमध्ये आपण म्हणजे पात्रता ठरणार आहे की नाही, तुम्ही या योजनेमध्ये कोण्या पात्रतेत येणार आहे तर सर्व माहिती जाणून घेऊया आपण। योजनांसाठी आपल्याला काय कागदपत्र लागतील आणि कुठं तयार करायचे आणि हा फॉर्म कुठं भरायचा, यासाठी तुम्ही पात्रता आहे की नाही हे सर्व माहिती आपण जाणून घेऊया याच व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ आखरीपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा। तर आखरीपर्यंत बघत राहा व्हिडिओ। 1 रुपयाच्या फॉर्ममध्ये आपण मिळवणार आहे 12 योजनांचे लाभ आणि हे लाभ कोण्या प्रकारे आहेत आणि तुम्हाला या योजनांचे लाभ कसे घेता येतील हे सर्व माहिती आपण बघू। ही योजना आहे कामगार कल्याण योजना आणि या योजनेमध्ये तुम्हाला मिळणार आहे 30 भांड्यांचा संच। आणि हे भांड्याचा संच कसा मिळणार आहे तर तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे सविस्तरपणे। तर जाणून घेऊया दुसरी योजना। आणि दुसरी योजना अशी आहे, चला बघू आपण आता काय काय योजना आहेत। तर याच्यामध्ये ही योजना एक की सामाजिक सुरक्षा योजना। सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये तुमचा जर विवाह झाला नसेल तर विवाहासाठी तुम्हाला सरकारकडून मदत मिळणार आहे आणि ती मदत म्हणजे 30,000 रुपयाची मदत मिळणार आहे। त्याच योजनेचं नाव आहे सामाजिक सुरक्षा योजना। तर आपण दुसरी योजना बघू। बघा, तर दुसरी योजना आहे लहान मुलांसाठी। म्हणजे जर तुम्हाला 2 मुलं असतील, पहिले अपत्य 2 मुलं असतील, त्यांच्यासाठी 1ली ते 7वी पर्यंत 2500 रुपये वर्ष मिळणार आहे शिक्षणासाठी। आणि त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी किती रुपये मिळणार आहे आपण ते पण बघू। आणि बघा, 10वी ते 12वी मध्ये जर 50% गुण मिळाले मुलांना, 50% गुण मिळाल्यानंतर त्यांना 10,000 रुपये वर्ष मिळणार आहे शिक्षणासाठी। आणि पुढच्या पदवीधर शिक्षणासाठी काय मिळणार आहे आपण ते सुद्धा बघू। बघा, पुढचं शिक्षण म्हणजे पदवीधर अभ्यासासाठी जर पदवीधर शिक्षण कुठं घेत असेल तुमचा मुलगा डिग्रीसाठी, तर तिथं सुद्धा तुम्हाला वर्षाचे 20,000 रुपये मिळणार आहेत मुलांच्या शिक्षणासाठी। आणि पुढचं शिक्षण बघू आपण। बघा, हे सर्व सुविधा पदवी म्हणजे मुलांना 2 अपत्य, जे पहिले 2 अपत्य असतात त्यांच्यासाठी आहे। जर हेच मुलं तुमचे जर डिग्री म्हणजे 12वीच्या नंतर जे शिक्षण घेतील, मेडिकल कॉलेजला जातील, वैद्यकीय शिक्षण जर घेतील तर त्याच्यासाठी त्यांना वर्षाचे 1 लाख रुपये मिळणार। म्हणजे 2 मुलांना 2 लाख रुपये मिळतील वैद्यकीय शिक्षणासाठी। आणि त्यानंतर अभियांत्रिका शिक्षणासाठी किती मिळणार आहे आपण ते सुद्धा बघू। बघा, या अभियांत्रिका शिक्षण घ्यायचं असेल तर 60,000 रुपये वर्ष मिळणार आहे। आणि डिप्लोमा घ्यायचा असेल, कसला पण डिप्लोमा तुम्हाला घ्यायचा असेल कोणत्या पण शिक्षणामध्ये, तर त्यासाठी पण 20,000 रुपये वर्ष मिळणार आहे। आणि MA-CIT करायचं असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहेत, फक्त फॉर्म भरायचा आहे तुम्हाला। नैसर्गिक उपचार असेल तर 15,000 रुपये, शस्त्रक्रिया जर झालं असेल तर 20,000 रुपये। आणि आरोग्यासाठी म्हणजे जर आजारी कोणी असेल घरातलं त्यासाठी 1 लाख रुपये मिळतील। तर एका मुलीनंतर तुम्ही जर शस्त्रक्रिया केली तर त्यासाठी पण 1 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे। तर बघितलं तुम्ही, याच प्रकारे खूप साऱ्या योजना आहेत ज्या योजनेचा तुम्ही फायदा घेऊ शकता। आणि कामगार योजना, याच्यामध्ये तुम्हाला 30 भांड्यांचा संच मिळणार आहे। आणि याची माहिती मी
आधीच्या आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. त्यासाठी तुम्हाला 90 दिवसाचा कामगाराचं ठिकाणचा म्हणजे पुरावा पाहिजे. जिथं पण कुठं तुमच्या गावामध्ये तालुक्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर असेल तिथून तुम्ही त्यांच्याकडून 90 दिवसाचं काम करण्याचा पुरावा घेऊ शकता. आणि 18 वय आहे त्याच्यासाठी 18 वर्षापासून तर 60 वर्षापर्यंत पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही हे सर्व फॉर्म नेट कॅफेवर जाऊन भरू शकता तात्काळ. आणि हे सर्व सुविधा तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील कुठं पण घेऊ शकता. त्यासाठीच आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला तर भेटू आपण नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.